फ्रेमच्या मागे मी त्याची नावं दिलेली आहेत. कसली फ्रेम आहे बघू शकतात. म्हणजे आपल्या घरी कोणी आला आणि आपल्याला माहिती नसेल तर आपण फ्रेमच्या पाठी बघूनही सांगू शकतो की ही कसल्या प्रकारची फ्रेम आहे. पिंपळाची पानं आपण रोज बघतो, पण ही अशा स्वरूपात प्रेझेंट केलेली आहे. किती अट्रॅक्टिव्ह आहे. चाफा आहे, सोनचाफ्याची पानं आहे, जाळी आलेली पानं. स्पेशली जाळी आली की आपल्याला पिंपळ पान आठवतं, पण चाफ्याच्या पानाला पण जाळी आलेली आहे. आणि पण हे खूप सुरेख दिसते आहे ऍक्च्युली. काय किंमत आहे याची? त्याची 800-850 अशी रेंज आहे. फ्रेम्स जे आहेत ते झाडांच्या फांद्यापासनं, पानांपासनं बनवलेल्या अशा मिळणार आहेत बघायला. आणि हे खूप नेचर इन्स्पायर्ड आहे. आणि एक छान गोष्ट आहे की आपण परत बॅक टू नेचर जातो आहे. आणि खूप सुंदर फ्रेम आहे जे आपल्या इंटिरियर्सला भर पाडतील. तर आपण नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. पुन्हा तुमच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. काहीतरी नवीन नेहमीच घेऊन येत असतो, तर आज काहीतरी वेगळं घेऊन आलेलो आहे. तर आज मी या ताईंशी तुम्हाला भेट करून देणार आहे, कारण या ताईंनी नेचरपासून जोपासून काहीतरी छान असं क्रिएट केलेलं आहे आपल्या सर्वांसाठी. तर आपण नेहमीच छान छान फ्रेम्स पाहत असतो. आर्टिस्टला आपण खूप असं वेगळ्या फॉर्म्समध्ये पेंट करताना पाहिलेलं असतं. तर आज आपण बघू शकतो या ताईंनी नेचरपासून काहीतरी छान निर्माण केलेलं आहे, ते सुद्धा फ्रेमच्या रूपामध्ये. म्हणजे घराघरामध्ये नेचर असं छान प्रकारे पोचवता येईल. तर ह्या ताईंनी आहे ना खूप छान असे फ्रेम्स बनवलेले आहेत. तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार. चला मग आपण ताईकडनं जाणून घेऊया काय काय प्रकारे त्यांनी फ्रेम्स बनवले आणि काय काय प्रकारचे जे फ्रेम्स आहे आणि कशा प्रकारे त्यांना सुरुवात करायचं विचार त्यांच्या मनात आलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे बियॉन्ड फ्रेम्स, नेचर इन्स्पायर्ड फ्रेम्स या स्टॉलला. आणि या ताईंचा जो काउंटर आहे ना खूप स्पेशल काउंटर आहे. इथे तुम्हाला सर्व फ्रेम्स जे आहेत ते झाडांच्या फांद्यापासनं, पानांपासनं बनवलेल्या अशा मिळणार आहेत बघायला. आणि हे खूप नेचर इन्स्पायर्ड आहे. आणि एक छान गोष्ट आहे की आपण परत बॅक टू नेचर जातो आहे. आणि खूप सुंदर फ्रेम आहे जे आपल्या इंटिरियर्सला भर पाडतील. तर आपण ताईकडनं जाणून घेऊया हे करण्यामागचा त्यांचा उद्देश काय आणि काय काय प्रकारचे त्यांच्याकडे फ्रेम्स आहेत. तर ताई, तुम्ही काय सांगू शकाल? नमस्कार, मी अमृता पेंदरकर. बियॉन्ड फ्रेम्सच्या नावाने मी इथे ग्राहक पंचायत पेठेत स्टॉल लावला आहे. दादरला ही पेठ चालू आहे. माझ्या ब्रँडचं नाव आहे बियॉन्ड फ्रेम्स. बॅक टू नेचर रोज फ्रेम्स हे माझं टॅगलाईन आहे. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात परत जवळ या. माझ्याकडे विविध प्रकारच्या पानाफुलांपासून सुटलेल्या फ्रेम्स आहेत. सुरुवात करते पिंपळाच्या पानांपासून. पिंपळाची पानं आहेत आणि ह्याला हे बकुळीचे देठ लावलेले आहेत अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. पिंपळाची पानं आपण रोज बघतो, पायाखाली तुडवतो आणि जातो, पण ही अशा प्रकारे प्रिझर्व केलेली त्यामुळे ती खूप सुंदररित्या फ्रेम तयार झालेली आहे. बघू शकतात किती सुंदर वाटते. हे असं आपण घरात लावू शकतो फ्रेम्स म्हणून. तसंच ही बाजूची फ्रेम बघू शकतो, अतिशय सुंदर दिसते. एक मास्टरपीस वाटते आहे. सोनचाफ्याची पानं आहेत, त्याला जाळी आलेली आहे आणि त्या जाळीत पण प्रत्येक पानात वेगवेगळ्या शेड्स आहेत बघा. पूर्ण आहे, पिवळी आहे, चॉकलेटी आहे, ब्राऊन, सगळे शेड्स आहेत. ओके, तर बघू शकतो ह्यामध्ये पण शेड्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही सगळी ओरिजिनल आपली पानं आहेत. आणि प्रत्येक फ्रेमच्या मागे ना मी नावं लिहिलेली आहेत. कसली फ्रेम आहे? बिट्टीची पानं. अरे वा, बिट्टीची पानं आहेत साधी. बघू शकता किती सुरेख वाटत वेगळ्या कलर मध्ये. आणि फ्रेम मध्ये टाकल्यावर आणखी सुंदर दिसते. आणि काय किंमत आहे यांची? स्टार्टिंग साधारण 250 पासून चालू आहे, 2000 पर्यंत वेगवेगळ्या रेंजच्या फ्रेम्स आहेत. हे बघा, जंगली भेंडी आहे की रस्त्याच्या कडेला चिकार वाढलेली असते पावसात, आपण त्याच्याकडे बघत पण नाही. आणि ही फ्रेम मध्ये आल्यावर कशी सुंदर दिसते. खूप सुंदर वाटतंय, बघू शकतात. अतिशय सुंदर दिसते, बघू शकतात. दुकानात तुम्हाला मिळणार नाही जंगली भेंडी. बरोबर आहे. हे बेसिकली कोण प्रिझर्व करून फ्रेम्स नाही बनवत, पण ताईने हा उपक्रम रागवला आहे आणि ह्याच्या अंडर त्यांनी हे फ्रेम्स बनवले आहेत. तर बघू शकतात किती सुंदर सुंदर फ्रेम्स झाले आहेत त्याच्यापासून. हे नेवरीचे वेल आहेत, विहिरीच्या काठावर असतात, पाणवठ्याच्या बाजूला शक्यतो असतात, त्याच्यापासून एक बघू शकतात. हे असं आपण मध्ये आणि ह्या दोन साईडलाही लावू शकतो, असं 3 पीस सेट करून बघू शकतात. आणि काय किंमत आहे ह्याची? 750 किंमत. ओके. आणि तुम्हाला ही संकल्पना कुठनं सुचली? निसर्गाच्या जवळ मला जायला नेहमीच आवडतं. पानं फुलं सजवून ठेवायला, फ्लॉवर पॉट करून ठेवायला खूप तयार होतं. पण म्हटलं हे प्रिझर्व केलं तर आणखीन जास्त आपल्याला सोबत राहील. बरोबर. म्हणून मी ही तयार करून बघितली ग्रीटिंग कार्ड्स वगैरे. ती चांगली राहिल्यापासून मी फ्रेम्स करायला. ओके, म्हणजे पहिली तुम्ही ग्रीटिंग कार्ड्स वगैरे बनवले, मग तुम्ही ते प्रिझर्व करून ठेवलात एक आठवण म्हणून. त्यानंतर तुम्ही असा विचार केला की आपण एक बिझनेस थ्रू पण हे प्रमोट करू शकतो. आणि हे प्रिझर्व राहतंय, इको फ्रेंडली पण आहे आणि दिसायलाही सुंदर दिसते. सुंदर आणि सगळ्यांना आवडतं. आणि मुळात हे टाकाऊतून टिकाऊ. बरोबर. आणि मेन म्हणजे नेचर मधनं आपण बॅक टू इंटिरियर मध्ये पण खूप सुंदर वाटतं आहे बेसिकली. पर्यावरणाला हानी होत नाहीये. बरोबर. आणि सगळं इको फ्रेंडली आहे आणि आवडतं. निसर्ग सगळ्यांनाच आवडतो. करेक्ट. तुम्ही बघू शकता. हे काय आहे पाठचं? हे भाताचं तोरण असतं ना, ते तोरण आहे. त्याला बकुळीचं देठ लावले, जसं एखादं झुंबर टाकावत असं ते वाटतं. हा, खूप सुरेख वाटतंय ते. त्या गुंजाच्या बिया आहेत, त्या बिया गळून पडल्या तरी त्या फक्त शेंगा आहेत. राईट, ते शेंगा नेहमी कर्ल्स राहतात, त्यामुळे हा दाखवा ना एकदा ते काढून.
तर ही बघू शकतात, ही पण खूप सुंदर वाटते, बघू शकतात. एक म्हणजे ना म्हणतात ना असं जर वाटतं ते लाकूड वगैरे करतात ना तसं. करेक्ट शेंगा ऍक्च्युली ती म्हण आहे, चित्रकार कशापासून हे चित्र काढू शकतो, तसं ताईंनी आपल्या कलेपासून हे जोपासून ही कला सादर केलेली आहे. म्हणजे आवड म्हणता येईल जसं बेसिकली, मला आवडतं तसं सगळ्यांना आवडावं अशी इच्छा आहे. इच्छा आहे. करेक्ट. तुम्हाला काही फ्रेम्स हव्या असतील तर तुम्ही, हा माझा नंबर आहे, माझं इंस्टाग्राम पेज पण आहे बियॉन्ड फ्रेम्स, तुम्ही फॉलो करू शकता नवीन अपडेटसाठी. तसं ताईचं इन्स्टा आणि FB पण आहे, तरी हवे कनेक्ट करू शकता. तसं इथेही काही फ्रेम्स आपण पाहून घेऊया एक एक करून. म्हातारीचा कापूस म्हणतात, शेवरीचा कापूस. आपण हे लहानपणी खूप खेळायचो, कोणाकोणाला आता आठवेल ही फ्रेम पाहून. मला तर खूप आठवण आली माझ्या लहानपणाची, कारण हे म्हातारीचे केस घेऊन आम्ही खूप खेळायचो. का हे बोंडा येतो आणि मग ते हवेत उडायचे आणि मग त्याच्या पाठनं धावायचो. तर तुम्हाला सुद्धा नक्कीच ही फ्रेम घरात लावायला आवडेल. तसंच ही बघू शकता, ही तुळशीची बिया आहेत ना, तुळशीच्या मंजिऱ्या. ह्या नुसत्याच शेंगा आहेत, बिया पडून गेलेल्या आहेत, पण प्रत्येकाचे टेक्स्चर वेगळे, प्रत्येकाचे शेप वेगळे आहेत. हे बघू शकता, हे पण किती सुरेख आता वाटतंय. वेगळं काही रंगरंगोटी करायची गरजच नाहीये. हे नॅचरलीच सुंदर आहे आणि आपला निसर्ग एवढा सुंदर आहे, त्यातनं आपण खूप काही करू शकतो. बोगनवेल आहे साधी, कागदी फुलं आहेत, पण ती प्रेस केल्यावर मस्त वाटते. खूप छान वाटतं ते. आणि ती पिंपळाचीच आहेत ना, बघू शकता. त्याला असं ते डिझाईन काढली आहे का व्हाईटने, हे बघू शकतात. किती सुंदर वाटते हे बघू शकतात, पण आर्टिस्टिक वाटते एकदम. एक आपलं कुठल्याही कॉर्नरला जरी लावलं तरी खूप छान अशी शोभा येईल त्यातनं. आणि हे ट्रान्सपरंट मध्ये दिलेलं आहे ना, हे आपट्याचं पान आहे, बघू शकतात. हे असं कोणाला दसऱ्याला गिफ्ट द्यायला ही बेस्ट आहे ना. त्याच्या दोन्ही बाजूनी काच आहे आणि मध्येही पान आहेत सँडविच पेपर. जो भिंतीचा रंग असणार तो तिथे रिफ्लेक्ट करणार. ह्याच्यामध्ये आणखी ऑप्शन्स आहेत, बघू शकतो आपण. अरे वा, हे केळ्याचं पान आहे. पान आहे आणि ती अष्टगंधाची. आणखी काय याच्यामध्ये ऑप्शन्स आपल्याला मिळेल पाहायला? हे बघा. दोनच आहेत ना. हे. वाव, हे पण खूप सुरेख वाटतंय. हे आता समजा पांढऱ्या रंगाची तुमची भिंत असणार तर हे असं उठून दिसणार आहे. म्हणजे तुमच्या कलर नुसार सुद्धा आपण हे मॅच करू शकतो. सगळ्या रंगांच्या भिंतीवर हे मॅचिंग आहे. तसं इथे ही एक दिसते आहे, ही पण खूप सुरेख आहे. ही रातराणीची पान आहेत आणि ही गुलमोहराची काडी आहे आणि हे शेवंतीचं छोटं ओके, तर आता आपण पानांचं पहिलं, तर इथे काही फुलांचं पण आहे, बघू शकतात. हे पण सुरेख वाटतं आहे. तसं हे एक बघू शकतात, ते हे पण मस्त आहे. तसं शेप्स मध्ये पण पाहायला मिळणार आहे आपल्याला, हे पण बघू त्रिकोणी शकतो. आकारातली फ्रेम. यामध्ये आणखी हे एक टेक्स्चर मध्ये पण आहे, बघू शकतात आपण. घरातले कोपरे तुमच्या फ्रेंड्सना द्या, ऑफिसमधल्या डेस्कवर ठेवा. आणि हे गिफ्ट सुद्धा देण्यासाठी बेस्ट आहे. जसं आता आपला दिवाळी येते आहे, तर कोणाला काही असं गिफ्ट द्यायचं असेल तर हे बेस्ट आहे. म्हणजे मेमोरेबल गिफ्ट म्हणून आपण हे देऊ शकतो. हवेची फुलं आहेत. हे बघू शकतात, हे पण खूप सुरेख आहे. तसं हे एक मस्त वाटतंय, छान असं प्लेस केलं आहे. मध्ये हे ब्लँक ठेवलेलं आहे, सुंदर. डिझाईन. तसं हे पण बघू शकतो. ह्यातनं पण डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, बघू शकतात. प्रत्येक डिझाईन वेगळी वेगळी आहे, बघू शकतात. हे नागचाफ्याची पानं आहेत. वाव, हे खूप छान वाटतं ते, बघू शकतात. तर बघू शकतात अशा प्रकारे ना तुम्ही सुद्धा खूप साऱ्या गोष्टी नेचरमध्ये अवेलेबल आहेत, त्यापासून बनवू शकता. ताईने ऑलरेडी बनवून आपल्याला रेडीमेड इथे आणलेले आहेत, तर तो तुम्ही डायरेक्टली बाय करू शकता. ताईने आपला नंबर दिलेला आहे, मी स्क्रीनवर सुद्धा देणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. हे बघू शकतात, म्हातारीचे केस यापासून बनवलेली फ्रेम आहेत. आणि ह्या छोट्या फ्रेम्स आहेत, ऑफिसमध्ये डेस्कवर ठेवायला, स्टडी हे बघू टेबलवर ठेवू शकता. एकात वाव. थॉट्स पण दिले. आणि ह्याच्यामध्ये बघू शकता थॉट पण दिलेले आहे. नॉट एव्हरीवन लाईक्स मी बट नॉट एव्हरीवन मॅटर्स, बघू कोणाला शकतात. आवडेल, कोणाला नाही आवडणार. तरी पण आपण आपलं काम करत राहावं, करायचं. हो. हे बघू शकतात. सिंपल. सिम्पल आणि डिसेंट असं आहेत, बघू शकतात. तसंच हे पिंपळाच्या पानांचं बघू, खूप आर्टिस्टिक वाटते आहे आणि खूप छान आहे. मला हे सुद्धा असं ह्यातनं काही करण्याचं फील आलं आहे आणि डेफिनेटली मी पण ट्राय करणार आहे हे असं काही कविता बनवायला. आवडत असेल तर हा प्रकार आहे. बघू शकतात, हे पण आहे. एकटेपणा आल्यावर गीत गावे वाऱ्याबरोबर, भिजत जावे जलंधरासोबत, एकटेपणा आल्यावर फिरून यावे पहाडावर, भटकत राहावे किनाऱ्यावर, एकटेपणा असताना काटेवरच्या रात्रीशी बोलावे, मोकळे होत जाऊन हलके व्हावे आणि आपलं एकटेपणा साजर करावे. किती सुरेख असं लिहिलंय. निराश नका हो, आनंदी राहा, अशा अर्थाचं ह्याचा अर्थाचं हे आहे, मस्त लिहिलेलं आहे हे पण. तर बघू शकता ताईकडे ना खूप छान छान फ्रेम्स आहे, ते पण थॉटफुल मिनिंगफुल आणि थॉटफुल असे त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत, ओळी लिहिलेल्या आहेत, कोट्स आहेत. तर तुम्हाला हे नक्कीच कोणालाही गिफ्ट द्यायला आवडेल तर नक्की तुम्ही इथे या आणि ताईला भेट द्या. 2 दिवस उरलेले आहेत. ओके, तसंच तुम्ही ताईच्या इन्स्टा आणि FB ला सुद्धा जाऊन ऑर्डर करू शकतात, तसं त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. डिलिव्हरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, राईट? माझं पेज आहे. हो. ओके, तर तुम्ही डिलिव्हरी सुद्धा घेऊ शकतात. तर अशा या दिवाळीला भेट द्या.
ओके. तुमची दिवाळी स्पेशल करा. बरोबर. तर आता ही यंदाची दिवाळी तुम्ही स्पेशल करा, काहीतरी तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या जवळच्यांना अशा प्रकारे काहीतरी गिफ्ट द्या, म्हणजे त्यांना सुद्धा वर्षभर हे जे आठवण राहील आणि नेचरच्या जवळ तेही आणखी जातील. बरोबर. चला, धन्यवाद. धन्यवाद. आणि ताई खूप थँक्यू तुम्ही इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल आणि तुमचा टाइम दिल्याबद्दल. थँक्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण आहे ना बियॉन्ड फ्रेम्स ह्या स्टॉलचा आपण आता व्हिडिओ केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर खूप सुंदर असं उपक्रम या ताईने राबवलेला आहे, कारण नेचरमध्ये आपल्याला सहज या गोष्टी मिळतात, पण आपण पायाखाली तुडवतो आणि निघून जातो. पण त्यापासून सुद्धा काहीतरी चांगलं बनवू शकतो. फक्त आपल्याला ते बनवण्याचं एक क्षमता हवी आणि त्यापासून काहीतरी नवीन निर्माण करण्याचा आपल्याला एक प्रयत्न करायला पाहिजे. तर ते केला तर सर्व काही शक्य आहे. तर हेच ताईने आपल्याला दाखवलेले आहे. तर ताईच्या या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करू शकता. आपला मुंबई ग्राहक पंचायत पेठ हे स्टॉल असतं त्यांचं. तिकडे तुम्हाला हे प्रत्येक ठिकाणी मिळतील, किंवा त्यांचं इन्स्टा आणि FBचं सुद्धा मी डिटेल्स दिलेले आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्यावरही तुम्ही कनेक्ट करू शकतात आणि त्याच्याकडे ऑर्डर करू शकतात. तर आता आपले सण येतात आहे, तर या सणांना छान असं आपण गिफ्ट देऊन सर्वांची दिवाळी नेचरफुल आणि छान अशी करूया. चला मग आता भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि काहीतरी नवीन घेऊन. नेहमी तुमच्यासाठी मी येतच असतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार.